राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. बाजारभाव, राजकारण, शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत. आज 30 एप्रिल 2025 वार बुधवार. शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अपडेट आल्यात, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. काही नवीन योजना आणल्या आहेत, काही योजना आता बंद होणार आहेत आणि काही योजनांची शेवटची तारीख आजच आहे. त्यामुळे मित्रांनो, कोणती योजना बंद होणार आहे, कोणती सुरू झाली आहे, कुठल्या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज आहे, हे सगळं जाणून घेणं खरंच गरजेचं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कायदेशीर योजना कुठल्या आहेत याचं नीट लक्षात घ्या. चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीनं. राज्यात उन्हाचा चटका कायम असला तरी कमाल तापमानात चढ उतार होत आहे. आज दिनांक 30 एप्रिल रोजी पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नैऋत्य राजस्थान आणि वायव्य मध्य प्रदेश क्षेत्रात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक आणि तामिळनाडू पासून दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात उन्हाचा चटका, उकाडा आणि घामाच्या धाराही त्रासदायक ठरत आहेत. एकंदर राज्यात पावसाची स्थिती कशी राहील यावर एक नजर टाकूया. पहा, राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून पूर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस आणि गारपीट झाली आहे. गडचिरोली इथं 15 मिलीमीटर, गोंदियातील गोरेगाव इथं 12.1 मिलीमीटर आणि गोंदिया इथं 6.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. 29 एप्रिल सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला इथं 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्या पाठोपाठ मालेगाव इथं 43.2 अंश सेल्सिअस आणि यवतमाळ, धुळे, अमरावती, परभणी, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, वाशिम आणि नागपूर इथं 42 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदलं गेलंय. आज दिनांक 30 एप्रिल रोजी राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची संकेत आहे. पुणे, सातारा, सोलापूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड इथं उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट देण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश आणि कमाल तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे. पाहुयात तूर बाजारातील महत्त्वाच्या घडामोडी. केंद्र सरकारनं यंदा मूल्य संवर्धन योजनेअंतर्गत तूर खरेदीमध्ये मोठी प्रगती केली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 3,40,000 टन तुरीची हमी भावावर खरेदी करण्यात आली आहे. या पावलाचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आणि देशांतर्गत डाळीच्या किमतींवर नियंत्रण ठेवणे आहे. पहा, मंत्रालयानं देशातील 9 लाख तूर उत्पादक राज्यांमधून एकूण 13,22,000 टन तूर खरेदीला मान्यता दिली आहे. सरकारचा उद्देश आहे की 10 लाख टनांचा बफर स्टॉक तयार करणं आणि गरज भासल्यास खुल्या बाजारात पुरवठा करून किमती स्थिर ठेवणे. 13 एप्रिल पर्यंतच्या आकडेवारीनुसार कर्नाटकमधून सर्वाधिक 1,30,000 टन तूर खरेदी झाली आहे आणि त्यातील शेतकऱ्यांना 7,550 प्रति क्विंटल हमी भाव मिळालाय. विशेष म्हणजे राज्य सरकारनं त्यावर 450 प्रति क्विंटलचा अतिरिक्त बोनस दिलाय. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांनीही खरेदी प्रक्रियेत सहभाग घेतलाय. दुसरीकडे सरकारनं 27 लाख टन हरभऱ्याच्या खरेदीला मंजुरी दिली असली तरी घरगुती बाजारात त्याचे दर हमी भावापेक्षा 5,650 प्रति क्विंटल अधिक असल्यानं खरेदीचा वेग मंदावलाय. सरकारनं आतापर्यंत 28,700 टन मसूर आणि 3,000 टन मुगाची खरेदी केली आहे. तूर हमी भावानं खरेदी नोंदणीची अंतिम तारीख काय आहे तुम्हाला माहीत आहे का? तसेच तुम्ही नोंदणी केली आहे का? तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर त्वरित नोंदणी करा आणि तुम्ही हक्काचा लाभ मिळवा. चला तर तूर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया संदर्भात अधिक माहिती घेऊया.
तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख आज 30 एप्रिल 2025 आहे. तूर खरेदीचा कालावधी 13 फेब्रुवारी 2025 ते 13 मे 2025 दरम्यान असणार आहे. यावर्षी तुरीचा हमीभाव 7,550 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आलाय. पहा, योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, ऑनलाईन पीक पेरा नोंद असलेला 7/12 उतारा, 8 जमीन संबंधित कागदपत्रे घेऊन आपल्या जवळच्या खरेदी केंद्रावर त्वरित नोंदणी करावी. विभागीय संचालक मंत्री संजय वामनराव सावकारे, उपाध्यक्ष रोहित दादा दिलीपराव निकम, संचालक संजय मुरलीधर पवार आणि प्रभारी जिल्हा पणन अधिकारी SS मेने यांनी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचं आवाहन केलंय. मित्रांनो, ऑनलाईन नोंदणी करून योजनेचा लाभ घ्या आणि लक्षात ठेवा, अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 आहे. यानंतर बातमी पाहूया 2025 यंदा मान्सून कसा राहणार. सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज. पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे आणि समाधानकारक असणार आहे. 2024 सारखा पाऊस 2025 मध्ये देखील पडेल, म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागातील शेतकऱ्यांसाठी विशेषपणे यावर्षी मान्सून पूर्वेकडून येणार आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जास्त पाऊस मिळणार आहे. शॉर्टकट म्हणजे जेव्हा मान्सून पूर्वेकडून येतो तेव्हा महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो. नगर, सांगली, सातारा, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांना जास्त पाऊस मिळण्याची शक्यता असल्याचं डक यांच्याकडून कळवण्यात आलंय. अशा प्रकारे बीड जिल्ह्याला देखील खूप चांगला पाऊस पाहायला मिळाला. मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे, पण सर्व दूर नाही, फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं पंजाबराव डक यांच्याकडून वर्तवण्यात आलंय. यानंतर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पाहूया. येत्या खरीप हंगामापासून म्हणजेच जुलै 2025 पासून जर अतिवृष्टी, वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे जर तुमचं शेतीचं नुकसान झालंय तर त्याची भरपाई फक्त त्याच शेतकऱ्याला मिळणार ज्याच्याकडे फार्मर ID असेल. म्हणजे आता नुकसान भरपाई मिळवण्यासाठी सुद्धा फार्मर ID बंधनकारक झाले. पहा, 29 एप्रिल रोजी निर्गमित परिपत्रकात स्पष्ट केलं गेलंय. आधीच राज्यातील कृषी योजनांसाठी फार्मर ID बंधनकारक करण्यात आला होता आणि आता नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठीही हा निर्णय लागू होतोय. पहा, सध्या शेतकऱ्यांसाठी काही नवीन बदल केले, याची माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळणं महत्त्वाचं आहे. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना KYC करताना, पंचनामा करताना आता फार्मर ID नमूद करणं अनिवार्य असणार आहे. नवीन पंचनामे करताना देखील पंचनाम्यात फार्मर ID साठी एक वेगळा रकाना ठेवण्यात येणार आहे. मित्रांनो, फार्मर ID बनवायला फार काही लागणार नाही. फक्त तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि जमिनीचा सर्वे नंबर ही माहिती पुरेशी आहे. हे तुम्ही घरी मोबाईलवरून करता येईल किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन मोफत फार्मर ID बनवता येईल. पुढील काळात पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी अनुदान योजना आणि आता नुकसान भरपाई या सगळ्या योजनांसाठी फार्मर ID बंधनकारक होणार आहे. जर तुम्ही अजून फार्मर ID बनवला नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID तयार करून घ्या, अन्यथा केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक योजनांपासून वंचित राहाल. चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीला. मंत्रिमंडळाची बैठक, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना बंद. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्यात शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कर्जमाफी आणि पीक विमा योजना तसेच आर्थिक मदतीसाठी काही निर्णय घेतले गेले. या बैठकीत कर्जमाफीची घोषणा होणं सोडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा निर्णय घेण्यात आलाय. चला तर त्यातील महत्त्वाच्या निर्णयाचा आढावा घेतोय. पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे पीक विमा योजना बंद करणं. राज्य मंत्रिमंडळानं 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे गरीब शेतकऱ्यांना या योजनेपासून दूर जावं लागणार आहे. याआधी राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केली होती, पण शेतकऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला. आता शेतकऱ्यांना खरीपासाठी 2% आणि रब्बीसाठी 1.5% त्यांचा हिस्सा भरावा लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे वाहन धोरण 2025. यामध्ये हार्वेस्टर आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी 15% अनुदान दिलं जाणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामग्री खरेदीमध्ये मदत मिळेल. आदिवासी विकास विभागानं गोवारी समाज बांधव आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत देण्याचा निर्णय घेतलाय.
पहा, यात हॉस्टेल सुविधा, कपडे, गणवेश आणि भोजन भत्ता पुरवला जाणार आहे. हडपसर ते यवत राज्य मार्गावर 5,262 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रॅफिक जाम कमी होईल आणि वाहतूक सुलभ होईल. आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ यामधून कर्ज मर्यादा 10 लाखांपासून 15 लाखांपर्यंत वाढवण्याची मंजुरी देण्यात आली आहे. भिक्षा घेणाऱ्यांसाठी प्रति भिक्षुक 40 रुपये प्रतिदिन देण्यात येणार आहे, जो 1964 नंतर पहिल्यांदाच वाढवला आहे. या सर्व निर्णयांच्या संदर्भातील GR लवकरच निर्गमित होईल. तुम्हाला या सर्व निर्णयांची सविस्तर माहिती मिळवता येईल. मित्रांनो, वरील निर्णयांपैकी कोणता निर्णय तुम्हाला योग्य वाटतो किंवा कोणता निर्णय शेतकऱ्यांच्या हिताविरोधात आहे असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत, प्रतिक्रिया आणि अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचं मत इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतं. चला तर खुल्या मनानं आपली प्रतिक्रिया शेअर करूया. आज 30 एप्रिल आहे आणि eKYC साठी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे. शिधापत्रिकेत आधार कार्ड जोडून नावाची पडताळणी करण्यासाठी ही प्रक्रिया आजच्या दिवशी संपणार आहे. जर तुम्ही eKYC पूर्ण केली नसेल तर तुमचं रेशन कार्ड वगळलं जाऊ शकतं आणि तुम्हाला राशन मिळणार नाही. eKYC प्रक्रिया म्हणजेच तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड यावर आधार लिंक करून तुमच्या नावाची पडताळणी केली जाते. हे पूर्ण न केल्यास तुमचं राशन थांबू शकतं. तुम्ही तुमच्या जवळच्या राशन दुकानावर जाऊन मेरा eKYC ॲपवरून किंवा CSC केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. शेतकऱ्यांनी आणि रेशन कार्ड धारकांनी कृपया या अंतिम मुदतीत प्रक्रिया पूर्ण करा आणि राशनचा लाभ मिळवा. दरम्यान मित्रांनो, तुम्ही eKYC केली का? केली नसेल तर कोणत्या अडचणी आल्या? ही प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीनं पार पडली आणि जर अजून केली नसेल तर वेळ न दवडता लवकरात लवकर करून घ्या, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. तुमचं मत, अनुभव आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. इतर लाभार्थ्यांनाही त्याचा उपयोग होईल. आणि हो, अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा. धन्यवाद.